नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक मुलं राहतात. सध्याची पूर परिस्थिती आहे आणि 90% शेतकऱ्यांचे मुलं किंवा शेतकरी परिवारातलेच फोटोग्राफर काम करतात. या परिस्थितीमध्ये मुंबई पुण्याला जाऊन आपले कॅमेरे सर्व्हिसिंग करणं, फ्लॅश असेल, लेन्स असेल, ह्या गोष्टी सर्व्हिसिंग करण्यासाठी खर्च येतो, जाणण्याचा खर्च येतो. विचार असा केला की इंदोरची एक पवन आणि प्रखर नावाची टीम आहे. ते अनेक 25 वर्षापासून प्रोफेशनल फोटो व्हिडिओ कॅमेरामध्ये सर्व्हिसिंग करतात. यदाकधी त्यांनाच आपल्या दारात बोलून आणलं आणि या दोघांचा जर संगम केला, फोटोग्राफर आणि टेक्निशियनचा, तर खूप बरं होईल. हा विचार करून मागच्या 2 दिवसापासून इथं हे एक कॅम्प चालू आहे, सर्व्हिसिंग कॅम्प चालू आहे आणि चांगला प्रतिसाद मिळाला. नांदेड, परभणी, हिंगोली, पाथरी, गंगाखेड, पुसद अशा अनेक भागातून फोटोग्राफर आले. त्यांनी त्यांचे लेन्स, फोटोचे कॅमेरे, अमरेला, छत्री म्हणतो आपण अमरेला, असे उपकरण दुरुस्त केले. मन समाधान वाटलं की दसऱ्याला आपटा वाटला जातो मोठ्यापासून लहानाला, तर या उपक्रमातून एक संदेश दिला की आपटा वाटण्यापेक्षा टेक्निकल ही सर्व्हिसिंग करून येणाऱ्या सीझनमध्ये त्यांनी तयार व्हावं, सक्षम व्हावं, यासाठी हा 2 दिवसाचा कॅम्प झाला. फोटो कॅमेरे एक 80-85 फोटो कॅमेरे, 30 ते 35 व्हिडिओ कॅमेरे आणि अनेक फ्लॅश लेन्सेस या ठिकाणी सर्व्हिसिंग करून झाले. मला बरं वाटलं की पुण्याचं काम करावं, पण कसं करावं ते एक फोटोग्राफरला एका टेक्निशियनची भेट करून दिली आणि वाजवी दरात आणि काम प्रत्येकाच्या डोळ्यासमोर, हे स्पष्टता आहे. कारण टेक्निशियन लोक कधीच तुमच्या डोळ्यासमोर तुमची वस्तू रिपेअर करत नाहीत. पण या ठिकाणी तुम्ही पाहताय की टेक्निशियन आणि समोरचा व्यक्ती हा समोरासमोर आहे. आणि सर्वसाधारण तरी फ्लॅश असेल तर 200-250-300 रुपयामध्ये, लेन्स असेल तर 800-1200 रुपयामध्ये, कॅमेरा असेल सर्वसाधारण 1500-2000 रुपयामध्ये सर्व्हिसिंग मिळत. मन समाधान झालं. आणि मी ही जी प्रखर आणि दोन्ही जी टीम आहे या ठिकाणी इंदोरवरून आली, त्यांचे आभार मानतो की तुम्ही आलात. 2 दिवसापासून त्यांची जवळपास 18 तास बैठक आहे सर्व्हिसिंग करण्यामध्ये, ते त्यांनी केलं आणि मराठवाड्यामध्ये या सगळ्या फोटोग्राफरचं मन समाधान झालं. तुम्ही इथून सर्व्हिसिंग केलेल्या कॅमेऱ्यांच्या फोटोग्राफरची प्रतिक्रिया घ्या, नक्कीच ते त्यांनासुद्धा आशीर्वाद देतील आणि आम्हालासुद्धा आशीर्वाद देतील. थोडंसं आपल्या फोटोग्राफरला सर्व्हिसिंगच्या बाबतीत मदत व्हावी म्हणून मी अगोदर विनंती केली की सर्व्हिसिंग कॅम्प लागणार. नियोजन सुरू झाल्यानंतर ते म्हणजे ठीक आहे, सर 5-6 माणसाची टीम असेल तर फास्ट काम होईल, या हिशोबाने बोललं. मी ओळख करून देतो अगोदर. कोण भैया स्पेशल आता गुप्ताजी कॅमेरा ट्रेडिंग करणे, सर्व्हिसिंग पाहणे, त्याच्यानंतर लेन्स, जुने कॅमेरे वगैरे विक्री वगैरे करणे, या थोडं याच्यात इंटरेस्टेड आहे चांगले. कोण भैयाचा सुद्धा बिझनेस आहे. सगळ्यात मास्टर माइंड म्हणजे भैया आहे. आतापर्यंत 70 ते 75 लेन्सेस फास्ट सर्व्हिसिंग मध्ये मी म्हणजे मानतो. इथंच नाही, मुंबई, दिल्ली, महाराष्ट्र, भारतात अनेक राज्यामध्ये जाऊन 5-5 दिवस राहून कामं करतात. त्याच्यामुळे यांचं टेक्निकल हँड जे म्हणतो की प्रत्येक येणारा माणूस बोलला सर इनके पास कॅमेरा होतो, सगळे टेस्ट आहेत. त्यांचे मित्र छोटू भाई तिकडच्या बाजूला, ते सुद्धा ड्रोन फोटो व्हिडिओमध्ये परफेक्ट आहेत. आमचे गोपाल भाई आहेत, खास करून स्पेशली डिझायनिंग याच्यामध्ये, कटिंग वगैरे हे थोडंसं बारकायचं काम आहे. कारण ज्यावेळेस प्रिंट कटिंग होऊन येते त्यावेळेस छोटे छोटे बाब किती लावले जातात त्याचं पाहतात. सगळ्यात मानतो आम्हाला गुरुवारी त्याचे बाहेर सुद्धा पुढे चालतील. व्हिडिओसाठी व्हिडिओला चालेल नाही, व्हिडिओ कॅमेराचे मी सांगतो ना, NX200चे आणि 170, 180, 190चे कॅमेऱ्याचे असे टिपिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केले स्वस्तात 2000, 2200, 2500, 3000 मध्ये. तुम्हाला मुंबईला जाण्याचा खर्च विचार केला तर खूप मोठा खर्च येतो. तिथं राहणं, 2 दिवस करणं वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी वाजवी दरामध्ये सगळ्या गोष्टी करून दिल्या. पुन्हा एक शेवटची ओळख करून देतो आमचे आज असोसिएशनचे सदस्य मेन मेंबर सुद्धा लागले पाठक सर. तर त्यांचा विचार होता की हे काम खरंच चांगलं झालं. सर्व्हिसिंग वगैरे केली आहे. आर्थिक बाजूने फोटोग्राफर जरी कमवत आला तर असोसिएशन नेहमी त्याच्या छोट्या छोट्या टेक्निकल नॉलेज सोबत आर्थिक बाजू राहते. आपल्या नांदेड जिल्ह्यात झालं पण माझ्याकडे गंगाखेड, उमरखेड, परभणी, पाथरी, जिंतूर या जिल्ह्याच्या बाहेरच्या भागातले आज अहमदपूर दोघं यायला जातात. म्हणजे एवढं संख्या झाली. माझ्या मते किंवा सर्वसामान्य माणसाला परवडणारा असा हा 2 दिवसाचा प्रोजेक्ट झाला. काल अचानक संध्याकाळी कॅमेऱ्याची संख्या वाढली आणि एवढी वाढली की कॅमेरा संख्या कोणा नाही म्हणतात नाही. यांना रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही 1 दिवस वाढवा. ऍक्च्युली ही व्यक्ती खूप बिझी राहते. दिल्लीला 5 दिवसाचं यांचं शेड्यूल लागलेलं राहूच. समोरच्या माणसाला कमिटमेंट केली की मैं आऊंगा तुम्हारे पास 3-4 दिन रहूंगा. त्यांचे फोनवर फोन चालू
यानी आता सांगितलं की सर स्टॉप कर दो। मेरी रिक्वेस्ट है कि मैं इसके बाद जो कैमरे आए हुए उतने सर से कर दूंगा, दोपहर के बाद मैं कैमरा नहीं कर सकूंगा, मुझे जाना है। आणि ह्या सगळ्या लवाजमाला काहीतरी लागतं, मग निखिल भाऊसाठी जोरदार टाळ्या वाजवा। आम्ही त्यांच्या शॉपला जातो, निखिल भाई गाणं लगाने का, आम्ही त्यांच्या दुकानात जातो, निखिल भाई हे करने का, निखिल भाई ड्रोन मांगा गेलो, निखिल भाई फ्लैश मांगा गेलो, निखिल भाई कैमरा मांगा गेलो, नया निखिल भाई इसका थोड़ा सा बजाज फाइनेंस का मध्य प्रदेश ये कर गेलो। म्हणजे ते कार्यक्रम छोटासा होता, पण वाढत जोडा गेला संजय सांगताय आता डायरीवर यांच्याकडे सगळी नोंद आहे, काम यांनी केलं। अक्षरशः काल रात्री 3 वाजले त्या कामाचे, पण आपल्याला 2 वर्षात ते काम साफ करून मिळतं, व्यवस्थित करून मिळतं। ही खूप मोठी गोष्ट आहे। तुम्ही जर इकडे शहरात मुंबई हैदराबाद आपण नेहमी जातो, नेहमी करतो, पण किती मानसिकता तिथला खर्च आपल्या पडू शकणार नाही। तर असोसिएट तर्फे निखिल भाई तर्फे आराधना यांचा स्वागत करूया। असोसिएशन पण तशी रीतिमत्ता नाही आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारे काम झालं। पवन भाईंचं स्वागत करावं असं मी पाठसरांना विनंती करतो। फोटो काढ दूंगा। एक 2 शब्द बोलतो मी। प्रखर भैयाचं स्वागत। या सर थोड़ा सर थोड़ा साइड लेना सर। फोटोग्राफर तरी अशा प्रकारे स्वागत करतील। ओके अरे हाथ रखना चाहिए, जो नहीं करता तो उसके ऊपर आइडेंटिटी पर हाथ गिरते लोग विनती करते हैं कि निखिल भाई अरे वजह से ये सब हो रहा है। हाँ ऐसा है। मोतीलाल वाला क्या बात है? प्रोफेशनल फोटोग्राफर्सच्या फोटोग्राफर्सच्या वतीने विजय शेटे हे सुरेश स्वागत करतो। गेल्या 3 दिवसापासून नांदेडमध्ये सूर्यसरांच्या या हॉलमध्ये हे जे सर्व्हिसिंगचं काम चालू होतं ते म्हणजे फेसबुक मार्फत सर लाईव्ह दाखवत होते आणि त्याचं पूर्ण नांदेड जिल्ह्यातील किंवा नांदेडच्या परिसरातील सगळे लोक ते बघत होते। धन्यवाद असोसिएशन माध्यमिक प्रखर भैया, यहाँ से जब लोग गए ना उनकी माउथ टू माउथ पब्लिसिटी ये हो गई। बाद में अपन पोस्ट नहीं करे, एक लाइव करे बीच में, लेकिन जिसने भी गया मेरा कैमरा देश आकर अच्छा होगा, मेरा NS100 अच्छा होगा, तो मैं खामोश नहीं बैठा, मैं 4 लोग बोला। तो इसकी वजह से कल का जो फ्लो आया शाम का लास्ट बढ़ गया होता, तो आज पूरा काम चल रहा। आता ही बऱ्याच जणांची इन्क्वायरी आहे। आता आपण पुणे 6 महिन्याला एक स्लॉट ठेवतो। 2 कॅमेरा कल 1 लाया था 2 लाया। जेव्हा रिकामी जाईल 4 महिन्याला आपको क्या बोलना, आप सभी एसोसिएशन वाले लोगों का हम लोग बहुत आभारी हैं कि आप लोगों ने हमको सेवा का मौका दिया। कि
अगर कभी भी आपको कैमरे से रिलेटेड कोई भी समस्या हो तो ना आपको कहीं जाना है, जैसे मान लो कि आपको हैदराबाद पड़ता है या महाराष्ट्र में आपको मुंबई जाना पड़ता है, आपको कहीं जाने की ज़रूरत नहीं है। आप हमको पार्सल सुविधा हमारी अवेलेबल है, आप कभी भी पार्सल डालो, एक दिन में आप आज आपने पार्सल डाला, तीसरे दिन कैमरा आपको हैंड ओवर हो जाएगा। कोई भी ऐसे आपको आने की जरूरत नहीं है, आपका टाइम नहीं खराब करना है, आपको सिर्फ पार्सल डालना है और फ़ोन पे सारी बात हो जाएगी। हम दोनों के नंबर ग्रुप में डले हुए हैं, आप किसी से भी कांटेक्ट कर सकते हैं। धन्यवाद। तर आपण सुद्धा सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची छोट्याशा कार्यक्रम शोभा वाढवली। सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हा छोटासा सत्काराचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। तर त्यांना वेळ लागला